मुंबईसह MMR रिजनमध्ये पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। त्यामुळे हीट वेव्ह पासून मुंबईकरांनी स्वतःचं संरक्षण करणं देखील तितकंच गरजेचं आहे। आपण पाहतोय मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट पाहायला मिळते आणि तापमानाचा जो पारा आहे तो 36 ते 37 अंशापर्यंत पोहोचलेला आहे। उद्यापासून मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिलेला आहे। येलो अलर्ट सुद्धा जारी केलेला आहे। मुंबईत तापमान 36 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आपण पाहतोय। मरीन ड्राईव्हचा हा संपूर्ण परिसर आहे। एरवी या ठिकाणी वर्दळ असते, मात्र उन्हामुळे झाडाच्या खाली सावलीमध्ये लोकांनी जो आहे तो आसरा घेतल्याचं चित्र सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतंय। शुक्रवार शनिवार मध्ये रायगड आणि ठाण्यामध्ये उष्णतेची तीव्रता अधिक जाणवेल असं सुद्धा बोललं जातंय। गेल्या आठवड्यातही मुंबई महानगर क्षेत्रात तीव्र उकाड्याची नोंद झाली होती। तापमान 34 अंशावर गेल्यानं बऱ्याच जणांना याचा त्रास सुद्धा झाला होता। मात्र पुन्हा एकदा तापमान वाढण्याचा अंदाज आहे। 18 मे नंतर ठाण्यात हलक्या पावसाच्या सरी सुद्धा कोसळतील असं बोललं जातंय। मुंबईत मात्र कोरडं हवामान आणि निरभ्र आकाश राहण्याचा अंदाज आहे। दुपारच्या वेळेत थेट उन्हात जाणं टाळा। बाहेर काम करणाऱ्यांनी पुरेसं पाणी प्या आणि वारंवार विश्रांती घ्या असा आवाहन जे आहे ते आता आरोग्य खात्याकडून करण्यात आलेलं आहे। 12 मे 1979 रोजी मुंबईचं जे तापमान आहे ते उच्चांकी 41 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं होतं आणि येत्या 2 दिवसामध्ये 38 अंशापर्यंत हे तापमान जाईल अशी शक्यता सुद्धा व्यक्त केली जाते। त्यामुळे मुंबईकरांनी स्वतःच्या आरोग्याची तितकीच काळजी घेणं देखील गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।